नमस्कार विद्यार्थी मित्र, हा आहे तुमचा पहिल्या सेमिस्टरचा अर्थशास्त्राचा सिलेबस. यामध्ये आपण 2 टॉपिक पूर्ण केलेले आहेत. तिसऱ्या टॉपिकला आज आपण सुरुवात करणार आहोत आणि येत्या आठवड्याभरामध्ये हा तिसरा टॉपिक आपण पूर्ण करणार आहोत. मग एक टॉपिक पुढच्या आठवड्यामध्ये होईल आणि आपला सिलेबस पूर्ण होईल. आज आपण तिसरा टॉपिक सुरू करतो आहे, प्रोडक्शन ॲनालिसिस. मराठीमध्ये याला आपण उत्पादन फलन असं म्हणतो. त्या टॉपिकमध्ये आपल्याला उत्पादन फलन ही संकल्पना समजावून घ्यायची आहे. त्यानंतर आयसोकॉन्ट्स आणि आयसोकॉस्ट लाईन्स, सम उत्पादन रेषा आणि समखर्च रेषा या संकल्पना समजावून घ्यायच्या आहेत. आणि खर्च वक्र, कॉस्ट कर्व्स, खर्च वक्रांशी संबंधित काही संकल्पना आपण समजावून घेणार आहोत. एक 5 ते 6 व्हिडिओमध्ये हा टॉपिक आपल्याला व्यवस्थित पूर्ण करता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्शन ॲनालिसिस, उत्पादन फलन ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय उत्पादन फलन म्हणजे? उत्पादन फलन, ओके, मुळात उत्पादन म्हणजे काय हे आपण समजावून घेतलं पाहिजे. कशाला म्हणायचं उत्पादन? उत्पादनामध्ये नक्की काय होतं? उत्पादन कशाला म्हणायचं? उत्पादनाची अशी व्याख्या केली जाते की एनी ॲक्टिव्हिटी विच क्रिएट्स व्हॅल्यू इज प्रोडक्शन. अशी कोणतीही कृती की ज्यातून मूल्याची निर्मिती होते त्याला उत्पादन असं म्हणतात किंवा प्रोडक्शन असं म्हणतात. आपण अनेक वेळेला लहान मुलं खेळत असतात, त्यांचं खेळणं चालू असतं, ॲक्टिव्हिटी चालू असतात. त्यातून त्यांना आनंद मिळतो, त्यांचं शरीर देखील चांगलं राहतं, मानसिक आरोग्य चांगलं राहतं वगैरे. त्याचे फायदे आहेतच, नक्कीच आहेत. परंतु या त्यांच्या खेळण्यामधून काही उत्पादक स्वरूपाची मूल्यनिर्मिती होते काय, की ज्याचा इतरांसाठी उपयोग होईल? याचं उत्तर नाही असंच आहे. हीच लहान मुलं ज्यावेळेला एखाद्या चित्रपटामध्ये काम करतात त्यावेळेला त्यातून मूल्याची निर्मिती होते. असं काहीतरी निर्माण होतं ज्याच्याला मूल्य असतं, व्हॅल्यू असते. ज्यावेळेला अशा प्रकारच्या कृतींमधनं व्हॅल्यू असणारं, मूल्य असणारं काहीतरी निर्माण होतं, अशा प्रकारच्या कृतीला प्रोडक्शन प्रोसेस, उत्पादनाची प्रक्रिया, आणि ज्याच्यातून व्हॅल्यू निर्माण होते त्या घटकाला उत्पादन असं म्हणतात. म्हणजे इथं आता थोडक्यात वेगळ्या शब्दात सांगायचं झालं तर प्रोडक्शन इज अ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इनपुट्स इनटू आउटपुट. उत्पादन म्हणजे इनपुट्सला मराठीमध्ये आपण आदान असं म्हणतो. उत्पादन प्रक्रियेमध्ये जे घटक वापरले जातात, कच्चा माल, श्रम वगैरे, या सगळ्यांना इनपुट्स किंवा आदान असं म्हणतात. आणि आउटपुट म्हणजे प्रदान, मराठीमध्ये आपण प्रदान म्हणतो. प्रदान म्हणजे प्रत्यक्ष उत्पादन. ज्यावेळेला उत्पादन प्रक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया म्हणजे किंवा उत्पादन म्हणजे असं म्हणता येईल की ज्याच्यामध्ये या आदानांचं प्रदानांमध्ये रूपांतर होतं. आदानांचं प्रदानांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया म्हणजे उत्पादन प्रक्रिया. म्हणून मग सुरुवातीला मी उदाहरण दिलं की लहान मुलांच्या खेळामधून लहान मुलांना फायदा होतो, परंतु तो खेळ त्यातून मूल्य असणारी गोष्ट निर्माण होते असं नाही, त्यावेळेला होऊ शकते. लहान मुलं वेगवेगळ्या प्रकारची खेळणी स्वतः बनवतात, माती घेऊन किल्ला बनवतात, माती घेऊन खेळणी बनवतात, बरोबर आहे. ती खेळणी आपण बाजारात विकू शकतो का? एखादं लहान मूल खूप चांगल्या रीतीनं करणार असेल तर कदाचित विकलं जाईल सुद्धा, त्यात मूल्याची निर्मिती होईल. परंतु 99% लहान मुलांचं तसं होत नाही. ते खेळणं त्यांच्यासाठी असतं, ते खेळणं त्यांच्यासाठी त्यांनी बनवलेलं असतं. तर त्यातून इतरांच्या गरजा पूर्ण नाही होत, त्यामुळे त्याच्यातून मूल्याची निर्मिती होत नाही. पण हेच मोठं एखादं मूल, एखादा मोठा माणूस ज्यावेळेला खेळणं बनवतो त्यावेळेला ते खेळणं बाजारात विकण्यासाठी असतं किंवा विकलं जातं. याचा अर्थ ते खेळणं इतरांची गरज पूर्ण करतं. याचा अर्थ मूल्याची निर्मिती होते, व्हॅल्यूची निर्मिती होते, ओके. त्यामुळे अशा प्रक्रिया, जी प्रक्रिया मूल्याची निर्मिती करते ती प्रक्रिया म्हणजे उत्पादन प्रक्रिया, ओके. आणि ज्याच्यातून हे मूल्य निर्माण होतं ते म्हणजे उत्पादन.
उदाहरणार्थ आत्ताच्या दोन्ही उदाहरणांमध्ये लहान मुलांना केलेलं खेळणं हे उत्पादन नाही होतं, पण मोठ्या माणसाने केलेलं खेळणं की जे बाजारात विकले ते उत्पादन होतं. ओके, त्यामुळे ही उत्पादनाची उदाहरणं सांगता येते. ट्रान्सपोर्टिंग किंवा ऑपरेटिंग अ ज्वेलर स्टोअर, बरोबर ना, ड्रिलिंग फॉर ऑइल, तेलाची विहीर खणणं, डिझायनिंग सिस्टीम टू मेजर एअर पोल्युशन, एखादी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी एखादी नवीन सिस्टीम डिझाईन करणं, बिस्किट तयार करणं, किंवा जमीन कल्टिवेट करणं, म्हणजे जमिनीमध्ये हे करणं, जमीन उपजाऊ बनवणं आणि त्याच्यामध्ये वस्तू पेरणं आणि त्यातून शेती करणं आणि त्यातून उत्पादन घेणं, या सगळ्याला उत्पादन म्हणतात. आणि यासाठी वापरली जाणारी प्रक्रिया म्हणजे उत्पादन प्रक्रिया. आता उत्पादन फलन म्हणजे काय? उत्पादन फलन हे उत्पादनाची प्रक्रिया दर्शवणारे एक औद्योगिक उत्पादनाची प्रक्रिया दर्शवणारे एक चित्र आहे. अशाच प्रकारची प्रक्रिया शेती क्षेत्रामध्ये चालू असते किंवा सेवा क्षेत्रामध्ये पण चालू असते. बरं, सेवा क्षेत्रामध्ये सेवांचं उत्पादन होतं. उदाहरणार्थ बँकिंगची सेवा, त्याला व्हॅल्यू असते, बरोबर. इन्शुरन्सची सेवा, वाहतुकीची सेवा, बरोबर. किंवा कृषी क्षेत्रामध्ये कृषी उत्पादनांचं उत्पादन होतं, धान्य, कडधान्य, फळं, भाजीपाला वगैरे. आणि औद्योगिक क्षेत्रामधल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये औद्योगिक उत्पादन तयार होतात, टेबल, खुर्ची वगैरे वगैरे. ओके, आधुनिक खेळणी, तुमचा मोबाईल वगैरे वगैरे. या उत्पादन प्रक्रिया जी आहे त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये उत्पादनामध्ये आदान, इनपुट्स आणि उत्पादनामध्ये प्रदान यांच्यामध्ये जी रिलेशन, यांच्यामध्ये जो संबंध आहे त्याला उत्पादन फलन, प्रोडक्शन फंक्शन असं म्हणतात. उत्पादन प्रक्रियेमधील आदानं आणि उत्पादन प्रक्रियेमधील प्रदानं यांच्यामधील जो संबंध आहे त्या संबंधाला उत्पादन फलन असं म्हणतात. आता संबंध ज्या समीकरणाच्या सहाय्यानं व्यक्त केला जातो त्याला उत्पादन फलनाचं समीकरण असं म्हणतात. ओके, कारण हा जो संबंध आहे हा संबंध समीकरणाच्या माध्यमातून व्यक्त करता येतो, काय केला जाऊ शकतो. त्या संबंधाला जर गणितीय फॉर्ममध्ये, गणितीय स्वरूपात त्याला मांडायचं म्हटलं तर त्याचं एक आपण समीकरण मांडू शकतो की हे एवढे इनपुट्स टाकल्यानंतर एवढे आउटपुट्स येतात. म्हणजे एखाद्या 3 गुंठे जमिनीमध्ये एवढी बी बियाणं, एवढी खतं, एवढी कीटकनाशकं वापरली की त्यातून एवढं उत्पादन येऊ शकतं, बरोबर. हे जी उत्पादन फलनाची प्रक्रिया आहे, हे जे उत्पादन आहे त्याला जर आपण समीकरणांमध्ये बसवलं तर त्याला उत्पादन फलनाचं समीकरण असं म्हणता येतं. ओके, त्यामुळे उत्पादन फलनाची व्याख्या जशी आपण उत्पादनाची व्याख्या केली, उत्पादन प्रक्रियेची व्याख्या केली, तशी उत्पादन फलनाची व्याख्या करता येते, बरोबर ना. उत्पादनाची व्याख्या आपण काय केली? उत्पादन म्हणजे असं काहीतरी ज्याच्यातून व्हॅल्यूची निर्मिती होते, मूल्याची निर्मिती होते, बरोबर आहे. उत्पादन प्रक्रिया म्हणजे काय? वस्तू आणि सेवांमध्ये मूल्याची निर्मिती करणारी प्रक्रिया. ओके, म्हणजे उत्पादन प्रक्रिया. आता उत्पादन फलन म्हणजे काय? उत्पादन फलन म्हणजे आदान आणि प्रदान यांच्यामधला संख्यात्मक स्वरूपाचा किंवा गणितीय स्वरूपाचा संबंध. ओके, फंक्शन एक्सप्रेस द रिलेशनशिप बिटवीन द फिजिकल इनपुट्स अँड फिजिकल आउटपुट ऑफ अ फर्म फॉर अ गिवन स्टेट ऑफ टेक्नॉलॉजी. सध्याचं तंत्रज्ञान स्थिर आहे असं गृहीत धरून त्या उपलब्ध तंत्रज्ञानाच्या पातळीवर आदानांचं रूपांतर प्रदानांमध्ये केलं जातं. या आदानांचं रूपांतर प्रदान करत असताना त्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे, त्यांच्यामधलं जे नातेसंबंध आहे, रिलेशनशिप, तो व्यक्त करणारं समीकरण म्हणजे उत्पादन फलन. इथे उत्पादन फलनाचं एक समीकरण दर्शवलं आहे. QX इक्वल टू एफ म्हणजे फंक्शन ऑफ F1, F2, F3 ... Fn म्हणजे काय? तर QX म्हणजे एक्सची क्वांटिटी, द क्वांटिटी ऑफ एक्स कमॉडिटी. एक्स या उत्पादनाची नगसंख्या. एक्स हे उत्पादनाची नगसंख्या कशाचं फलित आहे? एफ म्हणजे फलित, फंक्शन कशाचं फलित आहे? तर F1, F2, F3 वगैरे वगैरे. मग F1, F2, F3 वगैरे काय? यालाच फॅक्टर्स इनपुट्स म्हणतात. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरले घटक. म्हणजे F1 समजा जमीन असेल, भांडवल असेल, उद्योजकता असेल, कच्चा माल असेल, बरोबर ना, जाहिरात असेल वगैरे वगैरे. ही सगळी जी उत्पादन प्रक्रियेची जी फलित आहे, उत्पादन प्रक्रियेमध्ये जी आदान आहेत की ज्याच्यातून मूल्यांची निर्मिती होते, ती म्हणजे सगळी F1, F2, F3 वगैरे वगैरे. त्याला तुम्ही ABCD असं पण नाव देऊ शकता, काही हरकत नाही.
तर हे जे समीकरण आहे, समीकरणाला उत्पादन फलनाचं समीकरण असं म्हणतात. तर अशा प्रकारे QX इक्वल टू फंक्शन ऑफ म्हणजे एफ ऑफ कंसात उत्पादन प्रक्रियेची सगळी आदानं आपण जर त्याच्यामध्ये टाकली तर त्या उत्पादन फलनाचं समीकरण तयार होतं, उत्पादन फलन तयार होतं. ओके, इथे उत्पादन प्रक्रियेची सगळी आदानं दाखवणं शक्य नाही. उत्पादन प्रक्रियेमध्ये मागासच्या उदाहरणामध्ये, शेतीच्या 3 गुंठ्याच्या उदाहरणामध्ये जमिनीचा पूर्वीचा कस वगैरे या सगळ्या गोष्टी असतात, बरोबर ना, त्याला समीकरणामध्ये व्यक्त करता येत नाही. त्यामुळे अशा वेळेला FN शेवटचा घटक n की जो अनलिमिटेड आहे, त्याबद्दल निश्चित स्वरूपात सांगता येत नाही, अशा स्वरूपाचा एक घटक त्यामध्ये जोडला जातो आणि त्यातून उत्पादन फलन लिहिलं जातं. इथे एक उदाहरण सांगता येईल. जसं कापडाचं उत्पादन करत असताना त्यासाठी लागणारं कापूस किंवा धागा, मशीन, श्रम, केमिकल्स आणि इतर अनेक घटक या सगळ्यांचा वापर होऊन मग कापडाचं उत्पादन होतं. मग कापडाचं उत्पादन फलन लिहायचं म्हटलं तर कॉटन किंवा कापड बरोबर F फंक्शन ऑफ कंसात हे सगळं कापूस, दोरा, मशीन, श्रमिक किंवा कामगार, वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स, उद्योजक आणि मग इत्यादी लिहून कंस पूर्ण, यालाच आपण कापडाच्या उत्पादन प्रक्रियेचं उत्पादन फलन असं म्हणू शकतो. ओके, मराठी यावरून तुम्हाला उत्पादन फलन म्हणजे काय समजलं असावं. ओके, हे प्रोडक्शन फंक्शनचं अजून एक हे करता येईल. आपल्याला माहिती आहे उत्पादन प्रक्रियेमध्ये भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन या 4 घटकांना उत्पादन प्रक्रियेचे मूलभूत घटक असं म्हणतात. एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं म्हटलं तर त्यामध्ये असंख्य घटक लागतात, अनेक गोष्टी लागतात, ज्याची यादी करणं खूप अवघड आहे, सोपं नाही आहे, बरोबर ना. परंतु या घटकांचं वर्गीकरण 4 घटकांमध्ये केलं जातं. एक भूमी, दुसरं लेबर श्रम, तिसरं भांडवल आणि चौथं एंटरप्रिनरशिप. या सगळ्यांचा विचार करून जर आपण उत्पादन फलन मांडलं तर अशा प्रकारे मांडता येतं. Q इक्वल टू F ऑफ NLKE डॉट डॉट डॉट. ओके, Q म्हणजे उत्पादन, आउटपुट म्हणजे प्रदान, उत्पादित केलेल्या वस्तूंची नगरसंख्या बरोबर F ऑफ फंक्शन ऑफ काय काय N म्हणजे भूमी, L म्हणजे लेबर श्रम, K म्हणजे कॅपिटल भांडवल आणि E म्हणजे एंटरप्रिनरशिप. आणि त्या पलीकडे काही गोष्टी शिल्लक राहू शकतात. हवामान आहे, खरं तर हवामान आणि तत्सम वगैरे गोष्टी आपण लँडमध्ये कलर घेऊ शकतो निसर्गाचे घटक म्हणून, पण तसे इतर अनेक घटक राहतात. काही वेळेला उत्पादन प्रक्रियेमध्ये अनेक वेगळ्या प्रकारचे घटक असतात, सायकोलॉजिकल घटकसुद्धा असतात, सांस्कृतिक घटकसुद्धा असतात, त्या उत्पादन प्रक्रियेला चालना देणारे, की असे घटक आपण समीकरणामध्ये कॅच नाही करू शकत, समीकरणामध्ये नाही पकडू शकत. अशा असे घटक शिल्लक राहतात आणि ते समीकरणामध्ये दर्शवण्यासाठी अशा प्रकारे आपण डॉट 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 दर्शवतो. याचा अर्थ होतो की अजून उत्पादन घटक शिल्लक आहेत की जे व्यक्त करता येत नाहीत. हे उत्पादन प्रकरणाचं, उत्पादन फलनाचं, प्रोडक्शन फंक्शनचं एक स्टँडर्ड समीकरण. ओके, एक विशिष्ट प्रकारचं समीकरण आहे असं म्हणता येईल. उत्पादन फलन तुम्ही या पद्धतीनं व्यक्त करू शकता. ओके, प्रोडक्शन फंक्शन हे सगळे इनपुट्स आहेत उत्पादन प्रक्रियेचे इनपुट. हे इनपुट्स म्हणजे आदानं, या आदानं उत्पादन प्रक्रियेमधनं गेली की प्रदान तयार होतात, आउटपुट तयार होतात, वस्तू तयार होतात किंवा सेवा तयार होतात. ओके, उत्पादन प्रक्रियेचे घटक कोणते आता आपण बघितले, लँड, लेबर, ज्यामध्ये अधिक विश्लेषण करण्याची गरज नाही आहे. ओके, भांडवल आणि उद्योजकता हे उत्पादन प्रक्रियेचे 4 मूलभूत घटक. त्यापैकी लँड म्हणजे जमीन हा घटक खरं तर उत्पादन प्रक्रियेमध्ये सर्व नैसर्गिक घटकांचं प्रतिनिधित्व करतो. ओके, त्याच्यामध्ये जमीन म्हटलं की सगळे नैसर्गिक घटक, त्यामध्ये वारा, पाणी वगैरे सगळंच आहे. ओके, त्यानंतर भांडवल म्हणजे वेल्थ, संपत्ती की जी उत्पादनामध्ये मशिनरी किंवा साधनं किंवा मध्यस्थ वस्तू वापरण्यासाठी उपयोगात आणली जाते, अशी संपत्ती म्हणजे भांडवल. ओके, भांडवल एक प्रकारची संपत्तीची आहे की ज्याच्या माध्यमातून उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी मशिनरी किंवा यंत्रसाधनं, वेगळ्या प्रकारची इतर साधनं, मध्यस्थ वस्तू वापरल्या जातात. सॉरी, व्हेरी सॉरी. त्यानंतर पुढचा घटक आहे एंटरप्राइज किंवा एंटरप्रिनरशिप, उद्योजकता. उद्योजकता म्हणजे काय, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन हे उत्पादन प्रक्रियेचे महत्त्वाचे घटक आहेत. ओके, परंतु या तिघांना एकत्र आणण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. हा जो पुढाकार घेतो तो म्हणजे उद्योजक, आणि ती पुढाकार घेण्याची जी वृत्ती आहे त्याला उद्योजकता असं म्हणतात. उत्पादन प्रक्रियेच्या सर्व घटकांना जो एकत्र आणतो आणि उत्पादन प्रक्रियेवर
लक्ष ठेवून उत्पादन प्रक्रिया पार पाडतो तो म्हणजे उद्योजक. ओके, तरी उद्योजकता उत्पादन प्रक्रियेचा तिसरा महत्त्वाचा घटक. आणि चौथा राहिला तो म्हणजे श्रम. उत्पादन प्रक्रियेमध्ये कोणत्या उत्पादन प्रक्रियेमध्ये कितीही आपण नाकारलं तरी श्रम हा एक महत्त्वाचा घटक राहतोच. बरोबर ना. आजकाल आपण बघतोय की यंत्राच्या मदतीनं उत्पादन प्रक्रिया ऑटोमॅटिक करण्याचे प्रयत्न आहेत, पण ते यंत्र चालू करण्यासाठी कोणीतरी लागतोच, त्याशिवाय ती उत्पादन प्रक्रिया पुढे जात नाही. ओके, त्यामुळे उद्योजकाचा श्रमाचा एक महत्त्वाचा घटक रोल त्यामध्ये राहतो, की हे उत्पादन प्रक्रियेचे 4 मूलभूत घटक आहेत. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन फलन म्हणजे काय ते समजावून घेतलं. बरोबर, उत्पादन फलनाचा स्कोप समजावून घेतला. ओके, आपण अर्थ समजावून घेतला. ओके, नंतर त्याची व्याप्ती समजावून घेतली. आपण बघितलं उत्पादन फलनामध्ये वेगवेगळे घटक कशा प्रकारे कार्य करतात, भूमी, भांडवल, श्रम आणि सर्जन, त्याचं स्पष्टीकरण बघितलं, ज्याला आपण उत्पादन फलनाचा स्कोप की व्याप्ती असं म्हणू शकतो. आणि उत्पादन फलन म्हणजे काय हे पण आपण समजावून घेतलं. ओके, आजच्या व्हिडिओमध्ये आपण थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण लॉ ऑफ रिटर्न टू स्केल पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.